राज्यघटनेच्या आधारावर आदर्श मल्हार सेनेचे संस्थापक अभिनंदन देवरे आज 5 दिवसापासून सर्व धर्म समभाव सूत्रपाडा पुण्यनगरीमध्ये आमरण उपोषण करत आहे. शासकीय प्रशासकीय अधिकाऱ्यांनी आयुक्त साहेबांनी विभागीय आयुक्त साहेबांनी माझी दखल घेतली पहिल्या दिवशी, परंतु 5 दिवसापासून राज्याचे मुख्यमंत्री आणि केंद्रमंत्री यांनी कार्यक्रमात दखल घेतली. मी भारतीय राज्यघटनेच्या कलम 14, 16, 19, 21, 23, 39, 41 यांच्या आधारावर मुख्यमंत्र्यांनी परवाना नंबर देण्याचा आश्वासन दिलं. त्या आधारावर आणि वसती शाळेतील तरुणांना 12वी पदवीधर असताना त्यांना पोस्टाद्वारे शिक्षण देऊन नोकरी दिली. त्या आधारावर मी स्वतः जिल्हा परिषद शाळेच्या 3 वर्ग शिक्षक म्हणून काम केलं. मला सुद्धा वस्तीचा कायदा लागू. तसेच आता ते स्वातंत्र्य नव्हता. स्वातंत्र्यासाठी आपल्या देशाचे महापुरुष महात्मा गांधींनी सुद्धा आमरण उपोषण केलं. जगातील पहिला नंबर भारतीय राज्यघटनेच्या आधारावर कलम टाकून आमरण उपोषण करतोय. वयाच्या 34व्या वर्षी शासनाने सुद्धा याची दखल घ्यावी, अन्यथा संपूर्ण जगाला या राज्य आणि केंद्र शासनाला संविधान मान्य नाही. आणि या राजकीय नेत्यांना विरोधी पक्षांना सुद्धा संविधान मान्य असेल ते मला साथ देतील, अन्यथा त्यांना सुद्धा संविधान मान्य नाही असं जगाला दिसेल. सर्व तरुण पिढी जे रोजगारासाठी वंचित आहेत त्यांना वंचित करू नका एवढं विनंती करतो. भारतीय संविधानाचा संविधान जिंदाबाद, संविधान जिंदाबाद, संविधान जिंदाबाद, भारतीय संविधानाचा आमचा हक्क, आमचा हक्क, आमचा हक्क. आम्ही भीक मागत नाही, आम्ही भीक मागत नाही.